नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या बरेचसे विद्यार्थी मित्रांनी विविध समवर्गनीय जिल्हा परिषदेच्या जागा या संबंधीची माहिती ही विचारली होती। त्या विद्यार्थी मित्रांकरिता आपण एकत्रितरित्या ही माहिती एकाच ठिकाणी अवेलेबल व्हावी या अनुषंगाने हा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या विद्यार्थी मित्रांना उपयुक्त पडेल अशी माहिती असून यामध्ये काही प्रवर्ग आणि त्यांच्या जागा ह्या कशा पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये विचारलेल्या आहेत या विषयीची माहिती आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी तब्येत म्हणजे आवाज बसलेला असल्यामुळे आवाज थोडा क्लिअर येणार नाही, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, आपण समजून घेऊ शकता। तर आता आपण महत्त्वपूर्ण माहिती घेऊया, ज्यामध्ये जी ही माहिती आणि आकडेवारी आहे त्या संबंधीतील काही महत्त्वपूर्ण मुद्दे जे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। इयत्ता वर्गमध्ये 1 ते 8 च्या सर्व जागांचा हा तपशील आहे, म्हणजेच 1 ते 5 आणि 6 ते 8 चा संवर्गनिहाय तपशील दिलेला नाहीये, शासनाकडूनच दिलेला नाहीये। आणि त्यातल्या त्यात काही ठिकाणी तर वर पदे दिलेली आहेत आणि 1 ते 5 किंवा मग त्या विषयानुरूप पदे दिलेली आहेत, परंतु त्यामध्ये डिफरन्शिएशन केलेलं नाहीये की कोणत्या विषयाचं पद हे कोणत्या कॅटेगरीला दिलेलं आहे। त्यामुळे सुद्धा ही माहिती आपणास व्यवस्थितरित्या म्हणजे परिपूर्ण माहिती असं म्हणता येत नाही, परंतु सध्या जी अवेलेबल माहिती आहे ती सुद्धा कितपत योग्य आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता असून म्हणजे ही जी आकडेवारी आहे ती इतर कॅटेगरीच्या उमेदवारांची आपण अजून बनवलेली नाही आहे। आपल्याला जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने आपण लवकरात लवकर ती सुद्धा माहिती बनवण्याचा प्रयत्नही करणार आहोत। तर आता आपण प्रवर्गनिहाय माहिती घेऊया, ज्यामध्ये एकूण जागा सर्वसाधारणाला किती जागा आहेत, मग अनाथ आणि खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, माजी सैनिक आणि महिला जे समांतर आरक्षणातील पदे आहेत यांना किती पदे आहेत याविषयीची माहितीही घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्गनिहाय जागा पाहिल्यानंतर यामध्ये एसबीसी कॅटेगरीतल्या उमेदवारांकरिता एकूण 74 जागा या देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारणकरिता 25 जागा, अनाथाकरिता एकही जागा नाही, खेळाडूकरिता 3 जागा, भूकंपग्रस्ताकरिता 1 जागा आणि प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता 7 जागा उपलब्ध आहेत। अंशकालीनकरिता 8 जागा, माजी सैनिककरिता 12 जागा आणि महिलाकरिता त्यानंतर ओबीसी कॅटेगरीची माहिती तुम्ही घेऊ शकता। यामध्ये 1119 पदे भरली जाणार आहेत, सर्वसाधारण 373 पदे, खेळाडूकरिता 56 पदे, भूकंपग्रस्ताकरिता 24 पदे, प्रकल्पग्रस्ताकरिता 56 पदे, अंशकालीनकरिता 107 पदे आणि माजी सैनिकाकरिता 167 पदे, महिलांकरिता 336 पदे। एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा एकूण 614 उमेदवारांकरिता जागा असून सर्वसाधारण 201 जागा आहेत, त्यामध्ये खेळाडूसाठी 30 जागा, भूकंपग्रस्तासाठी 13 जागा आणि प्रकल्पग्रस्तासाठी 30 जागा आणि अंशकालीनकरिता 64 जागा, माजी सैनिकाकरिता 81 जागा आणि महिलांकरिता 187 जागा ह्या अवेलेबल आहेत। त्यानंतर एसटी कॅटेगरीकरिता 1628 जागा, 537 जागा सर्वसाधारणकरिता, खेळाडूकरिता 80 जागा, भूकंपग्रस्ताकरिता 35 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिता 80 जागा, अंशकालीनकरिता 164 जागा, माजी सैनिकाकरिता 241 जागा आणि महिलाकरिता 49 जागा अवेलेबल आहेत। त्यानंतर एनटीडी कॅटेगरीसाठीची माहिती आपण घेऊया। यामध्ये 115 एकूण जागा, 43 जागा सर्वसाधारणकरिता, अनाथाकरिता कोणतीही जागा नाही, 5 जागा ह्या आपल्या खेळाडूकरिता आहेत, भूकंपग्रस्ताकरिता 1 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिता 5 जागा, त्यानंतर अंशकालीनकरिता 11 जागा, माजी सैनिकाकरिता 15 जागा अशा स्वरूपाच्या जागा ह्या अवेलेबल आहेत। तर अशा प्रकारे ही माहिती असून यामधील माहितीमध्ये सुद्धा समजा आपण मॅन्युअली बनवलेली ही माहिती असल्यामुळे थोडाफार फरक हा येऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही जर माहितीमध्ये तुम्हाला थोडाफार फरक आढळला तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, जेणेकरून आपण त्यामध्ये करेक्शन करण्याचा प्रयत्न करूया। परंतु जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे की ही माहिती योग्य राहील या अनुषंगाने। त्यानंतर पुढील माहिती आपण घेऊ शकता, ज्यामध्ये एसटी कॅटेगरीकरिता 1628 जागा, त्यानंतर 537 जागा या सर्वसाधारणकरिता आहेत, याविषयीची तर माहिती आपण घेतलेलीच आहे।
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, NTDच्या महिलांकरिता 36 जागा आहेत, जो स्क्रीनशॉटमध्ये कट झालेला आहे। तर त्यानंतर आपण अजून माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये NTB म्हणजेच भजब प्रवर्गाकरिता 110 एकूण जागा, सर्वसाधारण 42 जागा, त्यानंतर अनाथाकरिता कोणतीही जागा नाही, खेळाडूकरिता 5 जागा, भूकंपग्रस्ताकरिता 2 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिता 5 जागा, अंशकालीनकरिता 10 जागा, माजी सैनिकाकरिता 14 जागा आणि महिलांकरिता 32 जागा ह्या अवेलेबल आहेत। त्यानंतर VJA कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता, यामध्ये 142 जागा एकूण आहेत, 50 जागा या सर्वसाधारण आहेत आणि अनाथाला कोणतीही जागा नाही। त्यानंतर खेळाडूकरिता 8 जागा, भूकंपग्रस्ताकरिता 1 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिता 8 जागा, त्यानंतर अंशकालीनकरिता 12 जागा, माजी सैनिकाकरिता 21 जागा आणि महिलांकरिता 42 जागा अशा जागा ह्या उपलब्ध आहेत। भजड करिता तुम्ही पाहू शकता, वंजारीकरिता 1 ते 5 आणि 6 ते 8 दोन्ही मिळून जर आपण म्हटलो तर 116 एकूण जागा आहे। त्यांची प्रवर्गनिहाय यादी ह्या म्हणजे जे डिफरन्शिएशन आहे समांतर आरक्षण आणि सर्वसाधारण ते करायचं राहिलेलं आहे। त्यानंतर NTC करिता तर एकूण जागाच या 23 आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 1 ते 8 या सगळ्या जागांचा समावेश आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एक तक्ता मिळून जाईल, ज्यामध्ये तुम्हाला SBC प्रवर्ग, SC प्रवर्ग, ST प्रवर्ग, NTD प्रवर्ग, NTB प्रवर्ग, VJA प्रवर्ग, भजड प्रवर्ग आणि NTC प्रवर्ग यांची माहिती अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती मराठी माध्यमांकरिता असून आपण सर्व यामधल्या गोष्टी या समजून घेतल्यात। आपल्याला 1 ते 5 आणि 6 ते 8 एकत्रित माहिती मिळाली, त्यामध्ये 1 ते 5 कोणत्या वर्गाकरिता आहे आणि 6 ते 8 कोणत्या वर्गाकरिता आहे ही माहिती माहीत नाही आहे। आणि यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं, समजा आता तुम्हाला कट ऑफ ठरवायचा आहे तर SBC कॅटेगरीचे वरचे 25 उमेदवार ज्या सर्वसाधारण पदाकरिता अप्लाय करतील ते 25 उमेदवारांची जी 25व्या नंबरला उमेदवार असेल तो उमेदवार सिलेक्ट झाल्यानंतर त्याचे जे मार्क्स असतात ते कट ऑफ मार्क असतात। अगदी सारख्या गुणांचे मार्क असलेल्या उमेदवारांमध्ये सुद्धा तो कट ऑफ ठरवत असताना त्याचे प्राधान्यक्रम ठरवून दिलेले आहेत, त्या अनुषंगाने कट ऑफ हा ठरत असतो। म्हणजे समजा 130 मार्काचा जर शेवटचा असेल, ज्याचं कट ऑफ तुम्ही म्हणताय, त्यामध्ये 130 वाले बरेचसे उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असू शकतात, परंतु त्या पसंती ज्या त्यांचा क्रम आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्य, त्यानंतर दुसऱ्या नंबरला तुमचं वय, अशा स्वरूपाचा जो क्रम आहे अगदी त्यानुसारच तिथे निवड ही होत असते। त्यामुळे कट ऑफ मध्ये स्वतःचे मार्क बसले तरी सुद्धा त्यामध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि इतर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवायच्या आहेत। आपल्याला जशा पद्धतीने लवकरात लवकर अजून माहिती कलेक्ट करता येईल तेवढा आपण प्रयत्नही करणार आहोत। धन्यवाद।